तो म्हणजे काउस कॉर्नर रिजन मध्ये. सुरेख गोलंदाजी आणि सुरेख फटकेबाजी देखील ऑलराऊंडर प्रदर्शन जे मात्र आपल्याला तीन संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. SB पावशेपाडा संघ, त्यासोबत JB ब्लास्टर्स आणि तिसरा संघ जर कुठला असेल तर तो SPK सुपर किंग्स. हे तीन संघ आपल्याला भन्नाट फॉर्म मध्ये यावेळेस मात्र मारायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4 और जबरन मिलेंगे 4. तभी तो होगा बेड़ा पार. चेंडू आउट ऑफ द पार्क. चौकार डीजे. परंतु 10 सामने झाले. जो संघ टॉस जिंकतोय ना तो क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि जो संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय तो मात्र मॅच जिंकत चाललेला आहे. म्हणजे समीकरण पाहायला गेलं ना तर जो टॉस संघ जिंकतोय ना तोच मॅच जिंकतोय. आणि यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय मिड विकेट सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा सलगचा हा दुसरा बाजी आपल्याला इथे कांबा प्रीमियर लीग मध्ये काही पाहायला मिळाली नाही. नक्कीच विचार केला तर त्याचे फटकेबाजी पाहण्यासाठी देखील खूप जण आतुर असतील, कारण आपल्या संघाच्या माध्यमातून आपल्या गावासाठी तो अनेक वेळा फटकेबाजी केली परंतु आपल्या फ्रँचाइज किंवा आपल्या संघासाठी अजून तो कांबा प्रीमियर लीग मध्ये चांगली बॅटिंग करू शकला नाही. यावेळेस मात्र सुरेख ऑन ड्राईव्ह जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू जात होता तो म्हणजे लॉंग ऑन रिजन मध्ये, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दोन धावा ज्या मात्र इथे एकवटल्या आणि डबलच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. तर नक्कीच पहिलं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. बिनगडी बाद 14 धावा 14 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट आफ्टर 1 ओव्हर. सुरेख फटकेबाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. एकीकडून मिरचीची धुरी तर दुसरीकडून चक्कीत जाळ असं काही समीकरण आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अभय असेल किंवा भागेश असेल दोघांच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी जी मात्र पाहायला मिळते. त्यांना देखील माहिती ही मॅच महत्त्वाची आहे, कारण आतापर्यंत ते एक मॅच जिंकलेले आहेत आणि एक मॅच हारलेले आहेत. ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर त्यांना सेमीफायनलमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल किंवा त्या रेसमध्ये राहायचं असेल ना तर ही मॅच खूप महत्त्वाची असेल त्यांच्यासाठी. म्हणतात ना असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, देखो परखो और फिर सुधार करो. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नक्कीच तुम्ही हारले असाल मागची मॅच, परंतु या मॅचमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा नवी जिद्द नवी चिकाटी घेऊन या मॅचमध्ये उतरणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही जर मागच्या मॅचचा विचार कराल ना तर तुम्ही ही मॅच सुद्धा हारू शकता. प्रेशर जो मात्र तुमच्यावरती येऊ शकतो आणि त्यामुळे जे झालं त्याला महत्त्व नाही परंतु जे होणार आहे त्याला देखील खूप महत्त्व असेल. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज विवेक. येत असताना आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच इस्टर्नच्या मागे इष्टरक्षक कॅप्टन कूल मास्टर माइंड आपण पाहू शकतो योगेश दादा बनकरी साहेब असतील. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न मिस टाइम फटका झाला. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक होता परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील 4.
नक्कीच विचार केला ना तर वैयक्तिक 17वरती अभयच्या माध्यमातून आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळते. सुरेख फटकेबाजी, गोलंदाजाची पिटाई कुटाई चंपी मरमत विदाऊट निर्मा धुलाई जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना विवेक मध्ये कॅलिबर आहे. इथून मात्र तो त्याच्या संघाला कुठेतरी फ्रंट फुटला आणू शकतो, परंतु आणतोय का ते पाहणं महत्वाचं असेल. इथे कॅच ची संधी होती, चेंडू जात होता तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर सीझन मध्ये तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपळाईने रनिंग बिटवीन द विकेटचा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट 2 पुढे जाईल. 20 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. सुरेख फटकेबाजी अभयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भागेशला देखील माहिती आहे की अभयच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी जी मात्र होत आहे. म्हणतात ना 440 वोल्टच्या तारेला तुम्ही हात लावला ना तर चटकाने बसणार, झटका बसेल. त्याच प्रकारे स्लॉट मध्ये तुम्ही जर चेंडू टाकला ना अभयला, सध्या रेड हॉट फॉर्म मध्ये जो मात्र अभय आहे आणि तो सरळ चेंडूला सीमारेषा पार घालू शकतो. यावेळी चेंडू बॉडीला ब्रश झाला तोपर्यंत घेतलेली सिंगल लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या 1 नी ऍड होईल. 21 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. नक्की चौकार आला होता, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव. सुरेख कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय विवेकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज विवेक ऑन द बॉलिंग मार्क. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता भागेश. यावेळेस चेंडू जातोय तो म्हणजे विन विकेट क्षेत्रामध्ये, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. 2 धाव्यांचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट ज्या मात्र होत असताना भागेशची बॅट काही नीट चालत नाही असं आपल्याला पाहायला मिळतोय. कारण विचार केला तर कॅलिबर खूप जास्त, पोटेन्शियल खूप ठासून ठासून भरलेला आहे. नक्कीच फॉर्म जरी त्याच्याकडे नसला ना तरी पण क्लास ही मात्र भागेशकडे आहे. म्हणतात क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, लांबी कमी उंची जास्त, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या माध्यमातून झाली चुकी, कॅच झाली ड्रॉप. म्हणतात ना पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ तो मात्र समीकरण कुठेतरी इथे उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. 25 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. दुसरे षटक प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज विवेक. मोठं रनअप आपण पाहू शकतो कारण 12 ते 15 पावलांचं रनअप विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळते. सध्या जर पाहायला गेलं तर रनअप मध्ये थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली. पंचांनी मृत्यूचेंडू घोषित केला, हरकत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना कारण प्रेशर जो मात्र गोलंदाजावरती असेल. सुरेख फटकेबाजी अभय असेल किंवा भागेश असेल, दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज ऑन द बॉलिंग मार्क. यावेळेस इनसाइड आउटचा देखणा स्ट्रोक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय डीप कव्हर सिरीजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा, फेकी खराब झाली परंतु बॅकिंग खूप सुरेख प्रकारे झाली. तोपर्यंत घेतलेल्या पुन्हा एकदा ज्या मात्र 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. 27 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. अजूनही नक्कीच ज्यांच्या माध्यमातून कांबा प्रीमियर लीगसाठी आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान जो मात्र या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय यांच्या माध्यमातून आपल्याला हा क्रीडांगण जो मात्र भव्य आणि दिव्य पाहायला मिळतोय. सन्माननीय कांबागावचे उद्योजक आणि आदर्श समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून हाक तुमची आणि साथ आमची असं समीकरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. कृष्णादा ठाकरे साहेबांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल साहेबांना आपण आपला यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदेश पावसे यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. साहेबांची अगदी अमूल्य आपल्याला पाहायला मिळते जी मात्र साथ मायेची सन्मानाची दमदार आणि उबदार शाल या महाराष्ट्राचं महावस्त्र शाल जी मात्र आपण साहेबांना परिधान करतोय. आपल्या माणसाने आपल्या माणसांचं आपलेपणाने केलेला हा आपला मान आणि शुभ सन्मान. आणि त्यानंतर आपण ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी अमूल्य योगदान लागलं, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहकार्य आणि आर्थिक मदत लाभली तेच सन्माननीय देवरामदादा सुरेसे साहेबांचा आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. पवन जाधव आणि विशाल भोईर या दोघांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. पवन आपण येत गेली यायचं आहे. आपण शुभ सन्मान सन्माननीय आदरणीय
देवरामदादा सुरोशे जे कांबा गावचे उद्योजक आहेत आणि आदर्श समाजसेवक आहेत साहेबांचा आपण व्यासपीठावरती यथोचित मान आणि शुभ सन्मान करणार आहोत. यानंतर आपण सन्माननीय साईनाथदादा ठाकरे साहेबांचा देखील यथोचित शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल मान्यवरांना आपण आपला यथोचित सन्मान जो मात्र स्वीकारायचा आहे. सन्माननीय साईनाथदादा ठाकरे साहेबांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. साहेब या आपला हा हक्क आहे आणि नक्कीच या आपण यायचं. साहेबांचा देखील आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान करणार आहोत. काल देखील अप्रतिम गोलंदाजी साईनाथदादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यथोचित मान आणि शुभ सन्मान सन्माननीय साईनाथदादा ठाकरे साहेबांच्या माध्यमातून त्यांचे देखील आभार. तर नक्कीच आपण सन्माननीय विकी शेठ गायकर साहेबांचा देखील यथोचित मान आणि शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल सन्माननीय विकी शेठ गायकर साहेबांना आपण आपला यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. सन्माननीय विकी शेठ ठाकरे साहेबांना विनंती करेल या आपण व्यासपीठावरती आपला सत्कार स्वीकारायचा आहे. अनिकेत इंदुलकर यांच्या माध्यमातून आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. अनेक मान्यवरांची मांदी आहे जी मात्र या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे की आपण पाहुण्यांचा आदर सत्कार करतो, अतिथी देवो भव, आणि त्याप्रमाणे ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मुलाचं सहकार्य जो मात्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला झालं त्यांचा आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान करतोय. Now back to the cricket. Now back to the action. Over to you. वन शॉट दोनच धावा. हे धावसंख्या धावफलकावरती असेल 30 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रथम चव्हाण. थँक्यू. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर महेश आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्टेप आउट ऑन इनसाइड आउटचा देखील स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळाला. चेंडू कव्हर्स रिजन मध्ये ट्रॅव्हल होत होता तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलवरती समाधान मानायला लागते. धावसंख्येत एकनी वाढ 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडवरती असेल तर म्हणजे भागेश. विचार केला सुमितचा तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो मात्र सुमितला मिळालं होतं. सुमितच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी जी मात्र झाली होती, सुमितची बॅट जी मात्र तापलेली होती आणि तिचा तडाखा जो मात्र विरोधी गोलंदाजांना लागत होता. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस सुरेख देखना स्ट्रोक पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून सुरेख झेल जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. मैदानात टिपलं जाते झेल. फलंदाज होतोय फेल, फलंदाज होतोय आउट आणि त्याला परतायला लागतात बॅक टू द डगआउट. झटका क्रमांक दुसरा. वाघाचे शिकार मैदानाच्या आतमध्ये. भागेश बॅक टू द डगआउट. डीजे ते आपल्या संघाला कुठेतरी इथे कमबॅक करून देत असताना यावेळेस मात्र लेट कटचा देखना स्ट्रोक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या अभावे चेंडू पडल्यावरती थोडंसं वळण घेताना पाहू शकतो आणि डिक्लेअर झोनमध्ये सरळ गेला तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती 10.67च्या सरासरीने धावा आतापर्यंत बनल्या गेलेल्या आहेत. आणि या षटकामध्ये जर मोठी धावा झाल्या नक्कीच 10 ते 15 रन आले तर नक्कीच एक बल्लाढ्य स्थितीमध्ये असेल तर म्हणजे ओमकार 11 संघ. परंतु या स्पर्धेचा विचार केला ना तर 45, 46 अथवा 50 धावा जरी झाल्या ना तरी पण चेज आरामशीर होत आहेत. तर नक्कीच दरम्यान सन्मान्य आदरणीय
योगेशदादा बनकरी साहेबांचे परममित्र किशोरदादा यांचं देखील आगमन झालेलं आहे. आयोजन समितीच्या वतीने कांबा प्रीमियर लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान मॅचकडे वळूया. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील चौथं शेवटचं हानामारीचं दॅट ओव्हरचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आले ते म्हणजे योगेश शेठ बनकरी. यावेळेस शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, स्टेप आउट होऊन खेळले. चेंडू कव्हर सीझन मध्ये ट्रॅव्हल होते तोपर्यंत घेतलेली सिंगल, थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली सुमितच्या माध्यमातून. इथे मात्र फेकी सुरेख होती, परंतु मैदानाच्या अभावी चेंडू थोडंसं वळण घेताना पाहायला मिळालं. वन शॉट तोपर्यंत एकच धाव जी मात्र एकवटली गेली. सातत्याने विचार केल्यानंतर शॉट धावा ज्या मात्र खूप जास्त प्रभावामध्ये आपल्याला ओमकार 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला इलेक्शनमध्ये एका मताला, त्याचप्रमाणे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेजिंग असल्यामुळे तुम्हाला इथे एका धावेने नक्कीच मॅच हारावी लागू शकते. त्यामुळे शॉट धावा कमी पडा मित्रांनो. 3 धावा ज्या मात्र शॉट आतापर्यंत झालेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती, सुरेख गोलंदाजी जी मात्र आपल्याला योगेश दादांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वारंवार इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, कट टाकतायत, कधी स्लोवर वन चेंडूचा वापर करतायत, कधी ऑफ कट टाकतायत, कधी ऑफ ब्रेक टाकतायत चेंडू. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त लॉफ्ट केला होता. चेंडू जातोय पुन्हा एकदा डीप कव्हर रिजन मध्ये, तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाच्या स्वरूपात झटका क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. सुमितला परतायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन. म्हणतात ना, हमें तो अपनों ने लुटा, गेरों में कहा दमता, अपनी कष्टी वहा डुबी, जहाँ पे पानी कमता. झटका क्रमांक 3 फॉर द टीम ओमकार 11 डीजे. रनरअप बनवलेला होता त्या संघाने, या खेळाडूने. यावेळेस मात्र लॉफ्ट एडिट मारायचा प्रयत्न होता. चेंडू गेला तो म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 36 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. सुरेख गोलंदाजी जी मात्र आपल्याला योगेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथून मात्र मोठी फटकेबाजी करून देत नाहीयेत. स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी अजिबात करून दिली नाही. यावेळेस मात्र धावबाच्या स्वरूपात अजून एक विकेटचा पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने तू चल मैं आयाची खेळी इथे पाहायला मिळते. एक गेला की दुसरा येतो, दुसरा बॅटिंग करतो आणि परत जो मात्र पवेलियन मध्ये जातोय असं आपल्याला कायचं पाहायला मिळालं आणि 4 षटकांचं वाजवी खेळ समाप्त झालं. सुरेख संगीत ओव्हर टू डीजे मास्टर डीजे. त्यानंतर होणारी मॅच जी मात्र लॉर्ड्सच्या प्रमाणे होणार आहे, तर दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचं कौल करायला स्टेजवरती यायचं. त्यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आरो 11 विपक्ष SB 11 पावशेपाडा. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो आपण नाणेफेकीचं कौल करायला यायचं.
नक्कीच यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल कुणाल 11 आणि त्यांना फाईट करेल अगेन्स्ट आरो 11. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो नाणेफेकीचं कौल करायला यायचे. कुणाल 11 संघाचे संघनायक कुणाल खरकर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनंती असेल ते म्हणजे ऋतिक मसोंडे यांना की आपण देखील यायचंय. त्वरित विनंती असेल बाबा थोडंसं सहकार्य कर. तर नक्कीच मी किशोर शेट यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करायचं. एका बाजूला असेल कुणाल 11 संघ आणि त्यांना फाईट करेल अगेन्स्ट आरो 11 संघ. तोपर्यंत आपण पाहू शकतो बंद है हम उसके हम पे किसका जोर उम्मीदों के सूरज निकले चार ओर इरादे है फौलादी उम्मीद यार कदम अपनी किस्मत लिखने खुद चल पडे हम. सलामीचे दोन फलंदाज आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंड वरती पंकज जाधव, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील प्रवीण. गोलंदाजी मार्कवर तयार कांबा एक्सप्रेस, रफ्तार का बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे आकाश सुरोशे, जो मात्र गोलंदाजी मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक घेऊन आलाय. 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक असेल तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर्स रिजन मध्ये आणि दुसरा काउस कॉर्नर रिजन मध्ये भागेश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत असताना पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. पहिला चेंडू, हे वी गो, 3 2 1 0 डीजे सॉरी. यावेळेस मात्र आउटसाइड लेग स्टंप जो मात्र आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय आणि नक्कीच यावेळेस मात्र लॉफ्ट एडिट मारायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक होते, खूप चांगली चेस झाली होती परंतु कॅचला काही कन्सॉलिडेट करू शकले नाहीत. म्हणतात ना की पकडा झेल आणि जिंका, क्रिकेटचा खेळ कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण असतं. मोठी चेस होती, चेस पर्यंत पोहोचला होता, चेंडू पर्यंत पोहोचला होता परंतु त्याला काही गॅदर करू शकलं नाही. तोपर्यंत घेतलेली ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते, सॉरी 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत वाढ 2 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली इट. एसटी चिद्दाण इगल फर्निचर डिस्ट्रॉय. झटका क्रमांक पहिला फॉर द टीम एसपीके सुपर किंग्स. पंकज जाधव टुवर्ड्स द पवेलियन डीजे. सन्माननीय आदरणीय मोहनजी राऊत साहेबांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत, ते म्हणजे योगेश शेठ बनकरी साहेबांसाठी, त्यासोबतच एसपीके सुपर किंग संघासाठी सुद्धा, त्यासोबतच कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुभाष दादा गायकर साहेबांच्या माध्यमातून देखील कांबा प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. दरम्यान वळूया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुरेख गोलंदाजी, कांबा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो आकाश. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट, फक्त आणि फक्त दिशा दाखवली होती. यावेळेस मात्र
धावबाच्या स्वरूपात जर बाद झाला असता तर मोठा मासा गळात पडला असता, कारण दोन मॅचेस मध्ये सलग मॅन ऑफ द मॅच होतं प्रवीण आणि ते कदाचित धावबाद होऊ शकले असते परंतु झाले नाही. जर आणि तर ला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, सेन्सिबल क्रिकेट खेळायचा प्रयत्न होता, फक्त आणि फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न होता. ही ओव्हर खूप महत्वाची असेल, ह्या ओव्हरमध्ये सर्व्हाइव्ह व्हायला लागेल बॅट्समनला, कारण पुढच्या ओव्हरी नक्कीच मिळू शकतात मारायला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, यावेळेस मात्र ऑन द राईस मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केला होता, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्येत एकनी वाढ. 4 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, आता मात्र स्ट्रायकर एंडवरती आहे, ज्याची बॅट जी मात्र तापलेली पाहायला मिळाली आपल्याला पूर्ण कांबा प्रीमियर लीग मध्ये. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, बॅटची काढायला लागली, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, धाव मिळेल 1 आणि या धावेच्या मदतीने आपण पाहू शकतो संघाचा अकाउंट इथे 1 पुढे जात असताना 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती. मोठं लक्ष नाहीये, नक्कीच तुम्ही एक ओव्हर फक्त मोठी केली ना तर त्यानंतर तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळायची जरूरत आहे. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर एक डॉट आला, त्यानंतर सिंगल. एक विकेट देखील पडलाय, त्यामुळे एक चेंडू शिल्लक असेल अजूनही. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, फिल्डर होता परंतु खूप सुरेख एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं फिल्डरच्या माध्यमातून. सातत्याने विचार केला तर सर्वात सुरेख एफर्ट असेल या 2 दिवसांमध्ये, ते मात्र अभयच्या माध्यमातून. बॅटिंग तर सुरेख केली परंतु क्षेत्ररक्षण मध्ये संपूर्ण समर्पण आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे अभयच्या माध्यमातून. आपल्या संघाला कुठेतरी बॅकफूट वरून फ्रंट फूट वर आणायचं काम अभयच्या माध्यमातून केलं जात आहे. म्हणतात ना की धावा बनवणं हे अवघड असतं, परंतु धावा रोखणं त्यापेक्षाही अवघड असतं. नक्कीच पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल ते म्हणजे 1 गडी बाद 7 धावा 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. गोलंदाजी मार्कवर ऋतिक सुरोशी येत असताना आपण पाहू शकतो वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आले. गोलंदाजी मार्कवरती तयार, स्ट्रायकर एंडवरती असतील ते म्हणजे योगेश दादा आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील ते म्हणजे प्रवीण. गोलंदाजी मार्कवर तयार ऋतिक, गोलंदाज तयार, पहिला चेंडू यावेळेस फुल टच चेंडू होता, अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलं क्षेत्ररक्षक होता, त्याच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. चुकीला माफी नाही, चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. धावा मिळतील 4 संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. डीजे कारनामा कोणी केला असेल तर योगेश दादांच्या माध्यमातून तो कारनामा आपल्याला पाहायला मिळाला. शोधकार्य सुरू आहे. नक्कीच एक गोष्टीची नोंद करायची ते म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जर चेंडू भासला ना किंवा हरवला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल, अन्यथा जुन्या चेंडूनेच तुम्हाला खेळायला लागेल. म्हणतात ना जहाँ पे कोई ना चले वहां पे योगेश दादा हमारे चले. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा
यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, लांबी कमी उंची जास्त, क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि करणार नाही कुठलीही चुकी. फ्लाय इंटू दी एअर अँड ड्रॉप इंटू दी फिंगर. मोठा मासा गळात, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. झटका क्रमांक दुसरा फॉर द टीम SPK सुपर किंग्स. योगेश बनकरी बॅक टू द डगआउट. डीजे पाहायला मिळतोय. विचार केल्यानंतर अजून 2 ते 3 विकेट्स पडले ना तर कुठेतरी वर्चस्व गाजवू शकेल. अन्यथा बॅटिंग लाईनअप खूप सुरेख आहे SPK सुपर किंग्स संघाच्या माध्यमातून. आपल्याला नेहमीच मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होताना आपण पाहू शकतो. निर्धाव चेंडूची समाप्ती जी मात्र झाली. दुसरे षटक मार्गस्थ आपण पाहू शकतो. 11 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. पहिल्या चेंडूवरती चौकार परंतु त्यानंतर कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळतील. अव्वंतरच्या धावेने संघाचा अकाउंट इथे 1 ने पुढे जाईल. 12 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. इथून अजूनही पाहायला गेलं तर मोठं टार्गेट आहे, मोठी चेस जी मात्र अजूनही आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथून स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, तोपर्यंत घेतलेली सिंगल डबलचा प्रयत्न सुद्धा केला नाही. थोडीशी फंबलनेस आपल्याला आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावसंख्येत 1 ने वाढ. 13 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. प्रवीण आता मात्र स्ट्रायकर एंड वरती असतील, ज्यांची बॅट जी मात्र तापलेली होती. पाहायला लागेल की या मॅच मध्ये ते खेळतायत का, कारण म्हणतात ना कद बडा ना पद बडा ना, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आपल्या संघासाठी मुसीबत मध्ये उभा राहताय का ते पाहणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता आणि त्याला अनुषंगून ब्लॉक होलचा बेग घेतलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पूर्ण प्रकारे स्लाइस करायचा प्रयत्न केला होता परंतु बॅटीचा आणि चेंडूचा काही संपर्क होऊ शकला नाही. तोपर्यंत निर्धाव चेंडूची समाप्ती. 13 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस स्लोवर वन चेंडूचा वापर जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि स्लोवर वन चेंडूच्या वापरामुळेच बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होऊ शकला नाही. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे 2 गडी बाद 13 धावा. समयाची बाजू म्हणायला गेले तर अजूनही आनंददादा त्यासोबतच प्रवीण हे स्ट्रायकर एंडवरती असतील, पिचवरती आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्कीच दोघंही रेड हॉट फॉर्म मध्ये. त्यामुळे जर पाहायला गेलं ना तर अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असेल. 12.00च्या सरासरीने धावा बनवायचेत. पण पाहायला गेलं तर आनंददादा त्यासोबतच प्रवीण हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो बॅटिंगसाठी आणि त्यामुळे 12 चेंडूंमध्ये 24 धावा या मात्र आरामशीर होऊ शकतात. इथून मात्र मॅच 50-50 आपल्याला पाहायला मिळेल. मोठी फटकेबाजी झाली ना, इथून जर 2 आउट ऑफ द पार्क गेले पुढच्या ओव्हरमध्ये, 2 ते 3 चेंडू आउट ऑफ द पार्क गेले ना तर मॅचमध्ये कुठेतरी वर्चस्व गाजवेल ते म्हणजे SPK सुपर किंग्स. आणि 1-2 विकेट्स पडल्यानंतर ओमकार 11 संघ इथून मात्र वर्चस्व गाजवेल. इथून हारण्याची जिद्द सोडणार नाही तो म्हणजे ओमकार 11 संघ आणि नक्कीच जिंकण्याची जिद्द सुद्धा सोडणार नाही ते म्हणजेच SPK सुपर किंग्स संघ.
येस, नो चेंडू असेल, बीमर चेंडू असेल, उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. नो चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू नो चेंडू होता, बीमर चेंडू. आणि धावसंख्येत एकनी वाढ. 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मोठा रनअप जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अभयच्या माध्यमातून. 13 ते 15 पावलांचा रनअप असेल अभयचा, एक मोठा रनअप. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय तो म्हणजे लॉंग ऑफ रिझन मध्ये. तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगल वरती समाधान मानायला लागते संघाचा अकाउंट. इथे मात्र एकनी पुढे जाईल. 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र मोठी फटकेबाजी करणे गरजेची आहे, कारण विचार केला तर अजूनही जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज असेल. उर्वरित चेंडू असतील ते म्हणजे 11 आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज. 12.00च्या सरासरीने धावा बनवायला लागतील. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा ज्या मात्र बनवणं गरजेचं असेल SPK सुपर किंग्स या संघासाठी. आतापर्यंत समीकरण पाहिलं तर 10 मॅचची जी टीम टॉस जिंकली ती जिंकलेली. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. क्रिकेट जगतातील सर्वात सुरेख फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू चाललाय सीमा पार. षटकार डीजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज काहीतरी इथून वर्चस्व गाजवायला दाखवायला लागेल. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या मधून लावलाय मॅप, शोधलाय गॅप. चेंडू सरळ निघून जातोय. काउस कॉर्नर सीमा पार. धावा मिळतील 4-4-4. चौकार. गुड शॉट डीजे. तर मी ही मॅच जेव्हा चालू झाली तेव्हापासून उल्लेख करतोय प्रवीण यांच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी. त्यांची बॅट जी मात्र रेड हॉट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचंच तडाखा आपण पाहू शकतो बसत असताना अभयला त्याचेच नक्कीच चटके पाहायला मिळतात, कारण पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी सुरेख फटकेबाजी केली होती आणि त्याच्यावर त्याच्या गोलंदाजीवरती फटकेबाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र ऑन द राईस मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू काउस कॉर्नर रिझन मध्ये पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा थोडीशी खराब. 1 शॉट. येस 1 शॉट असेल. सातत्याने विचार केला या मॅच मधला हा 4था शॉट चेंडू आपल्याला पाहायला शॉट धाव जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल पंचांशी वाद घालायचा नाहीये. येस तर धावसंख्येत एकनी वाढ जी मात्र होताना आपण पाहू शकतो. 26 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असतील. गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र गोल्डन विकेट मॅच कॅरी करताना आपण पाहू शकतो अभयच्या माध्यमातून एसटी रक्षण करत होता तो म्हणजे आकाश सुरेश. केली नाही कुठली चुकी. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. झटका क्रमांक 3. वाघाची शिकार प्रवीण. बॅक टू द धावसंख्येत धावफलकावरती असेल 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 11 धाव्यांची गरज असेल. उर्वरित चेंडू उरलेत 7 आणि जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज.
जर विचार केला तर पावसाची शक्यता जी मात्र आपल्याला पाहायला मिळते, कारण काल देखील पाऊस पडला होता. त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं बाबांनो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सेम गोलंदाज, सेम एसटी रक्षक, सेम प्रकारे आउट केलं. झटका क्रमांक 4 गुलाब यांना परतायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन. डीजे मात्र आमच्या डीजे मास्टर्स यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो सातत्याने कालचा दिवस असेल, आजचा दिवस असेल, सुरेख डीजे मास्टर आपण पाहू शकतो, सुरेख संगीत जो मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं, त्यांचं देखील आभार असेल. आता मात्र समीकरण उर्वरित चेंडू उरलेत 6 आणि जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत असताना गोलंदाजी मार्कवर अक्षय जो मात्र येत असताना मागच्या मॅच मध्ये देखील 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज होती. या मॅच मध्ये सुद्धा 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये धावाची डिफेंड नव्हत्या झाल्या, या मॅच मध्ये होत आहेत का नाही ते पाहायला लागेल. यावेळेस मात्र अति उत्साह जो मात्र पाहायला मिळाला. आता समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज. इथून मोठी फटकेबाजी करणे गरजेचे. पुढच्या 2 चेंडूंमध्ये एक चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे, अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते ना त्याप्रमाणे मॅच कशी हातातून सरकेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. त्यामुळे मोठी फटकेबाजी, 2 चेंडूंमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 चेंडूंमध्ये आउट ऑफ द पार्क एकतरी चेंडू जाणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार अक्षय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र स्लोवर वन चेंडूचा वापर आणि येस पंचांचा बोट आकाशाकडे, पंचांचा बोट आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच या विकेटच्या मदतीने आपण पाहू शकतो समीकरण 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. पहिला संघ ठरतोय का जो डिफेंड करू शकेल धावा, हे पाहणं महत्वाचं असेल, कारण कालचा दिवस देखील चेस करणारी टीमच गाजवला, आजचा दिवस देखील चेस करणारी टीमच गाजवते. पहिला संघ ठरतोय का हे पाहणं महत्वाचं असेल. उरलेत चेंडू 4, जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल, कारण समीकरण पाहायला गेल्यानंतर ठोकला तर जिंकला आणि उकला तर मुकला असं काहीसं होईल नाही. तर त्यामुळे या चेंडूवरती कंपल्सरी धावा बनवणं गरजेचं आहे. मला आठवतंय मांडा प्रीमियर लीग चालू होती आणि त्यामध्ये 2 चेंडूंमध्ये 11 धाव्यांची गरज होती. मेघश्याम पवार जो मात्र स्ट्रायकर एंडवरती होता, 2 चेंडूंमध्ये सलगचे 2 षटकार त्यांनी मारले होते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडूचा वापर जो मात्र केला जात आहे. अक्षयला देखील माहिती आहे जर स्लोवर वन चेंडूचा वापर केला ना तर जास्त ताकद ही बॅट्समनला लावायला लागेल. ज्यावेळेस गोलंदाज फास्ट बॉलिंग करतो ना त्यावेळेस फक्त बॅट घुमवायला लागते आणि त्यावेळेस जर बॅटीचा आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क झाला तर चेंडू सरळ सीमापार जातो. परंतु ज्यावेळेस स्लोवर चेंडूचा वापर करतात ना त्यावेळेस बॅट्समनची ताकद जी मात्र इम्पॉर्टंट असते. आणि आता समीकरण पाहिलं तर 3 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलं, क्षेत्ररक्षक होते, थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. तो पण घेतलेली सिंगल डबलचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट च्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला ना तर 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या, ते म्हणजे अक्षयनी. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये, डिफेंडिंग षटकामध्ये गोलंदाजी कशी करावी त्याचं प्रामुख्याने उदाहरण आपल्याला अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप पंच दंडित करत असताना वाईड चेंडू. आता समीकरण 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज.
गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय तो म्हणजे मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तयार, सुमित आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. इथून मात्र ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला असं समीकरण पाहायला मिळेल. गोल्डन षटकार जो मात्र येतोय का हे पाहणं महत्वाचं असेल. विनंती असेल ते म्हणजेच विशालदादा भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते राकेशदादा वालिंबे साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचंय. 1 चेंडू 6 धाव्यांची गरज. इथून मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूची समाप्ती आणि पहिला संघ आपण पाहू शकतो ज्यांनी धावा ज्या मात्र डिफेंड केलेला आणि तो आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार 11 संघाच्या सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून पहिला संघ असेल ज्यांनी धावा डिफेंड केल्यात. कॉंग्रॅच्युलेशन टीम ओमकार 11 अँड हार्ड लक टीम SPK सुपर किंग संघ.